आणि आता आपण थेट जाणार आहोत मिसिंग लिंकची पाहणी करण्यासाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून या मिसिंग लिंकची पाहणी केली जाते आहे। गॅप देखिए चालत थोडं मागे मागे चालत चालत राहू चालत राहू हॅलो चालत राहू माग गाडी चालत मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा मध्ये ही मिसिंग लिंक आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। खोपोली ते कुसगाव अशी ही मिसिंग लिंक आहे। साधारणपणे 13.3 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे। याचं लोकार्पण आता होणार आहे आणि त्याच्या आधी त्या मिसिंग लिंकच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? उपमुख्यमंत्र्यांकडून मिसिंग लिंकची पाहणी केली जाते। हेमाली 1 मे पासून मिसिंग लिंक हा लोकार्पण सोहळा होणार आहे, तो लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे। आणि तत्पूर्वी या 1 मेच्या कार्यक्रमाच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण मिसिंग लिंकची पाहणी करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प मानला जातोय, कारण का मुंबई ते पुणे दरम्यान जो लोणावळा घाट आहे, तो घाट रस्ता आहे, तो टाळण्यासाठी म्हणून आणि अपघाती क्षेत्र टाळण्यासाठी म्हणून हा प्रकल्प जो आहे हा उभा करण्यात आला आणि हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे। मिसिंग लिंकचा 1 मेला हा प्रकल्प लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्यासाठी ही सगळी पाहणी जी आहे ही केली जाते। खरं तर मिसिंग लिंक रोड हा अत्यंत चॅलेंजिंग प्रकल्प म्हणून पाहिला जातोय, कारण का या मिसिंग लिंक रोड मध्ये जवळपास 10 किलोमीटर पर्यंत बोगदा आहे आणि हा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा म्हणून ओळख जी आहे ही निर्माण झालेली आहे। आणि 2 दरींमधील अंतर हे जोडण्यासाठी जवळपास 183 मीटरचा रस्ता पूल हा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच सगळ्याची पाहणी करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मिसिंग लिंक रोड या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मिसिंग लिंक वरून ते पाहणी करत आहेत, मात्र मिसिंग लिंक वरून प्रवास करून ते पाहणी करणार आहेत का? काय अधिक माहिती त्याबद्दल? हो, स्वतः ते ह्या सगळ्या मिसिंग लिंक रोडवरनं प्रवास करतायत, सगळी माहिती घेत आहेत। काही मेजर काही चेंजेस असतील तर त्याच्यामध्येच्या सूचना या अधिकाऱ्यांना ते देत आहेत आणि काही छोटे मोठे बदल असतील त्या बाबतीत ही माहिती जी आहे ही अधिकाऱ्यांकडनं घेत आहेत। आता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या मिसिंग लिंक रोडची पाहणी करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। हिमाली, 1 मेला याचं उद्घाटन होणार हे नक्की आहे का? कारण अनेकदा डेडलाईन बदलली जाते। नाही, 1 मेचीच घोषणा जी आहे ही राज्य सरकारकडनं करण्यात आलेली आहे आणि 1 मेलाच या मिसिंग रोडचं लोकार्पण जे आहे हे केलं जाणार आहे। आणि ही मुळात म्हणजे गेले कोविडच्या काळामुळे या प्रकल्पाला काहीसा फटका जो आहे हा बसला होता आणि काहीसा विलंब झाला होता, मात्र त्यानंतर या कामाला एक गती निर्माण झाली। मुळात म्हणजे मिसिंग लिंक रोड हा ज्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे, अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग पद्धतीचा हा सगळा मिसिंग लिंक रोड होता, कारण का 2 बोगदे ह्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत। लोणावळ्याचा तलाव आहे, या तलावाच्या खालून हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा जो आहे हा निर्माण करण्यात आलेला आहे। हिमाली, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDCचा मंत्री, MSRDC माझ्याकडे होतं आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे हा योगायोग आहे आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल
आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल, इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले, पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता, तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्यासोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का? या वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही, आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. पण आपण पाहतोय की किल्ल्याचं स्वरूप किल्ला बघा ना, हे बघा ना आपण इथं, कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRCत केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक, मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला चमत्कार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीने होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट, ह्या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो, नाही का? 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घेता येईल आणि त्यामुळे घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण की आपल्याला माहिती आहे तो देखील आपण समृद्धीमध्ये एक घाट सेक्शन जिथे वगळलं, आता मुंबई पुण्यातलं घाट सेक्शन ते देखील वगळलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये असा अजून कोणता प्रोजेक्ट आहे जो कोकणासाठी महत्त्वाचा? याच्यामध्ये बघा, या ॲक्सेस कंट्रोल नंतर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, तो देखील आपण केलेला आहे. आणि आता ॲक्सेस कंट्रोल जो मुंबई सिंधुदुर्ग तो आपण या ठिकाणी करतोय. सिंधुदुर्गामध्ये त्याचे बहुतेक सगळे DPR आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत.
त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा कोकणातला कोस्टल रोड आपण करतोय, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतोय. त्यामुळे कोकण आणि हे अलिबाग हे सगळं त्यामुळे जवळ येणार आहे. आणि त्यामुळे ॲक्सेस कंट्रोल रोड महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाता आलं पाहिजे 7 ते 8 तासामध्ये, अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीड या ठिकाणी आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जलद वाहतूक ज्या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्त्वाची जे असते आणि ज्याचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा सक्षम असते, त्या राज्याची प्रगती भरभराट वेगाने होत असते. हा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते फक्त रस्ते नाही आहेत, पूर्णपणे इकॉनॉमी ला गेम चेंजर ठरणारी आहेत. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे राज्याला आणि जनतेला फायदेशीर आहे. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण का आहे शक्तीपीठ महामार्ग कुठपर्यंत आलं त्याचं काही जमीन अधिग्रहण त्याचं आता सुरू आहे, जिथे काही अलाइनमेंट आपण चेंज करतो आहे. आणि त्यामुळे शक्तीपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतो आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू. परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे, कारण तो देखील विदर्भातल्या मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातो आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत, ॲक्सेस कंट्रोल रोड, ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत. आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्णपणे वाहतुकीला यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवातीचे 6 महिने यामध्ये आपण कार, लाईट व्हेकल आणि बसेसला प्राधान्य देतोय. म्हणजे अवजड वाहनं आहेत त्यांच्यामुळेच पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक वाहतूक कोंडी नाही, आता तुमचं मिसिंग लिंकमुळे सगळे छोटी वाहनं आणि बसेस ह्याच्यातून प्रवासी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मिसिंग लिंकमधून टनेलमधून होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा बिलकुल त्रास जो आहे हा कंप्लीट रद्द होणार आहे. शॉर्ट में होणार नाही. मगाशी सांगितलं मी, ये जो मुंबई पुणे मिसिंग लिंक है, ये इसका लोकार्पण मुख्यमंत्री जी के हाथों से